प्रभाग क्रमांक 29 अ मधून आमचे मित्र राम बोरकर यांची अ गटातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। राम बोरकर हा माझा लहानपणीपासूनचा मित्र, खूप जुना, आम्ही शाळेपासून एकत्र काम केलेलं, विद्यार्थी चळवळी तो आमच्यावर होता। पुणे शहरातल्या लोकांच्या विविध प्रश्नासंदर्भात जे काही आंदोलन होते त्या आंदोलनात आमचा सक्रिय सहभाग होता। आज आम्ही इतर एखादं आम्ही आमच्या प्रभागाच्या विकासावर आम्ही फोकस करून आम्ही ही निवडणूक आज लढवत आहोत। राम बोरकर हा एक सच्चा कार्यकर्ता आहे, मनापासून लढणारा कार्यकर्ता आहे। जर या प्रभागातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करायची संधी जर राम बोरकरांना मिळाली तर त्या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवणारा असा आमचा हा राम आहे। त्याच्या नावात राम आहे आणि त्याच्या कामात देखील राम आहे। तर माझा या प्रभागातल्या लोकांना मी असं आव्हान करतो की यावेळेस या प्रभागातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या राम बोरकरला त्यांनी द्यावी अशी मी नम्र विनंती करतो। आणि त्याचप्रमाणे राम बोरकरांनी या प्रभागातल्या विविध प्रश्नावर आंदोलन होते, बरेच म्हणजे वस्ती विभागातले प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, म्हणजे शैक्षणिक प्रवेशाचा विषय असेल, शैक्षणिक पालकांच्या समस्या असेल किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, या अशा विविध समस्यांवर राम बोरकरांनी आवाज उठवून या प्रभागातल्या लोकांना न्याय मिळवून दिलेला ही वस्तुस्थिती आहे। म्हणूनच आमचा पक्का विश्वास आहे की या पुणे महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राम बोरकर हा नक्कीच निवडून येणार, यात काही मात्र ही शंका नाही। जय श्रीराम।